ओम शांती. 5 जुलै 2024. ईश्वरीय महावाक्ये. आजची मुरलीचा सार आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, आठवणीनेच बॅटरी चार्ज होईल, शक्ती मिळेल, आत्मा सतोप्रधान बनेल. म्हणून आठवणीच्या यात्रेवर विशेष अटेन्शन द्या. प्रश्न आहे, ज्या मुलांचे प्रेम एका बाबांवरच आहे त्यांचे लक्षण काय असेल? उत्तर आहे, 1. जर एका बाबांवरच प्रेम असेल तर बाबांची नजर त्यांना निहाल अर्थात मालामाल करेल. 2. ते पूर्णतः नष्टमोह असतील. 3. ज्यांना बेहदच्या बाबांचे प्रेम पसंत पडेल ते दुसऱ्या कुणाचेही प्रेमामध्ये फसू शकत नाही. 4. त्यांची बुद्धी असत्य खंडातील असत्य मनुष्यापासून दूर जाते. बाबा तुम्हाला आता असे प्रेम देतात जे अविनाशी बनते. सतयुगामध्ये देखील तुम्ही आपसामध्ये खूप प्रेमाने राहता. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिली पॉईंट आहे, सर्व शक्तिमान बाबांसोबत आपला बुद्धियोग लावून बॅटरी चार्ज करायची आहे. आत्म्याला सतोप्रधान बनवायचे आहे. आठवणीच्या यात्रेमध्ये कधी गोंधळून जायचे नाही. दुसरी पॉईंट आहे, शिक्षण शिकून स्वतःवर कृपा करायची आहे. बाबांसारखे प्रेमाचा सागर बनायचे आहे. जसे बाबांचे प्रेम अविनाशी आहे तसे तुमचे देखील सर्वांसोबत अविनाशी खरे प्रेम असले पाहिजे. मोहजित बनायचे आहे. आजचे वरदान आहे, अनुभूतीच्या शक्तीद्वारे गोड अनुभव करणारे सदा शक्तिशाली आत्मा भव. स्पष्टीकरण आहे, ही अनुभूतीची शक्ती खूप गोड अनुभव करीवते. कधी स्वतःला बाबांची नुरेरत्न आत्मा अर्थात नयनामध्ये सामावलेली श्रेष्ठ बिंदू असल्याचा अनुभव करा. कधी मस्तकावर चमकणारा मस्तकमणी, कधी स्वतःला ब्रह्मा बाबांची सहयोगी राईट हँड ब्रह्माच्या भुजा असल्याचा अनुभव करा. कधी अव्यक्त फरिश्ता स्वरूपाचा अनुभव करा. या अनुभवाच्या शक्तीला वाढवा, तेव्हा शक्तिशाली बना. मग छोटासा डाग देखील स्पष्ट दिसेल आणि त्याला परिवर्तित कराल. स्लोगन आहे, सर्वांकडून मनापासूनचे आशीर्वाद घेत चला तर तुमचा पुरुषार्थ सहज होईल. अच्छा. गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. ओम शांती.